नागपुर के सदर थाना क्षेत्र में सरकारी काम में बाधा डालने के आरोप में पुलिस ने 3 युवकों को गिरफ्तार किया है। सदर थाने के पुलिस उप निरीक्षक दर्शन धोरात ने 14 मार्च को शाम 5 बजे इस बारे में जानकारी दी। मिली जानकारी के अनुसार पुलिस पेट्रोलिंग के दौरान कुछ युवकों को शराब पीने से रोका गया, जिस पर उन्होंने पुलिस पर ही शराब पीकर कार्रवाई करने का आरोप लगाया और हंगामा किया। इस मामले में पुलिस ने तुरंत कार्रवाई करते हुए 3 आरोपियों को गिरफ्तार किया है और फिलहाल आगे की जांच जारी है। आमचे रात्रपाळी अधिकारी हे 1 वाजताच्या दरम्यान रात्रपाळी अधिकारी त्यांच्यासह स्टाफ हे 1 वाजताच्या दरम्यान 1 ते 1:30 वाजताच्या दरम्यान पोलीस ठाणे हद्दीमध्ये रात्रगस्त पेट्रोलिंग करताना निघाले होते। पेट्रोलिंग करत असताना हल्दीराम जवळून जात असताना मंगळवारी बाजाराच्या जे कट्टे बनवलेले आहे सिमेंटचे त्या ठिकाणी एक 5-6 व्यक्ती दारू पिताना मिळून आले। त्या व्यक्तींना आमच्या अधिकारी आणि स्टाफने त्यांच्याकडे विचारपूस केली। तुम्ही ते कुठून आला आहे, तुमचा ॲड्रेस काय, तुमचं नाव काय याबाबत विचारपूस केली, पण त्यांनी त्यांचं नाव कुठून आले हे काही सांगितले नाही। त्यांनी उलट आमच्या अधिकाऱ्यांना सांगितलं की तुम्ही दारू पिऊन आहात आणि तुम्ही आमच्याशी हुज्जत घालत आहात। आम्ही दारू पिणे हा गुन्हा नाही आहे असं आरोपी ते 5 लोक सांगत आहेत। ते जिल्हा बिर्याणीच्या समोर जे बिर्याणीचं दुकान होतं त्याच्या समोर सिमेंटचे कट्टे आहेत, त्या ठिकाणी हे लोक दारूचे मोकळ्या बाटल्या पडलेल्या होत्या, त्या ठिकाणी ते बसलेले होते। त्यांना विचारपूस केली परंतु त्यांनी उलट उत्तर देण्यास सुरुवात केली। त्यांना पोलीस ठाणे घेऊन येण्याकरिता त्यांना विचारलं की तुम्ही पोलीस स्टेशनला चला, त्या ठिकाणी आपण सर्वांचं मेडिकल करू, कोण दारू पिलेलं आहे, पोलीस दारू पिलेली आहे की आरोपी म्हणजे इसम दारू पिलेले आहेत, हे सर्व क्लिअर होईल असे आमचे अधिकारी त्यांना सांगत होते। परंतु ते ऐकण्याच्या स्थितीत नव्हते। त्यांनी पोलिसांवरती धक्काबुक्की केली। तसेच पोलीस त्यांना गाडीमध्ये बसा असे सांगत होते, परंतु ते गाडीमध्ये बसण्याच्या कोणत्याही परिस्थितीत नव्हते, मनस्थितीत नव्हते। त्यांची मनस्थिती पोलिसांना अडथळा कसा आणता येईल ही त्यांची मनस्थिती होती। आणि ज्यावेळेस पोलीस त्यांना धरून हाताला धरून गाडीमध्ये बसवत होते त्यावेळेस त्यांनी त्यांची डोक्यावरची पगडी स्वतः हातातून काढून जमिनीवर टाकली आणि असं सांगितलं गेलं की पोलिसांनी आमची पगडी उतरवली गेली। तसेच त्यांना पकडण्याचा ते पळून जाण्याच्या प्रयत्नात होते, त्यांना पकडण्याचा प्रयत्न केला। त्यांनी एक दगड हातामध्ये घेऊन पोलिसांकडे मारण्याचा प्रयत्न केला, मारला नाही फक्त मारण्याचा प्रयत्न केला आहे। आणि नमूद इसमांना पोलीस ठाण्यास 5 जण जे आरोपी होते त्याच्यापैकी 3 आरोपी हे पोलीस ठाण्यास आमचे पोलीस सोबत स्टाफच्या मदतीने घेऊन आले। त्या तिघांचं नाव आहे अमित सिंग परवेंदर सिंग भाटिया, दुसरा आरोपी आहे तरणदीप सिंग परवेंदर सिंग भाटिया, अनमोल सिंग महेंद्र सिंग भाटिया। सर्व हे राहणार आहेत प्लॉट नंबर 196 धम्मदीप नगर कांजी हाऊस बिनाकी मंगळवारी पोलीस ठाणे यशोधरा नगर या ठिकाणचे आहेत। या नमूद 3 आरोपींना पोलीस ठाणे येथे अटक करण्यात आले आहेत। कलम 132, 191, 2, 296, 115, 2 आणि 351-2 भारतीय न्याय संहिता सहकलम 85 महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम 1949 अन्वये गुन्हा दाखल करून 3ही आरोपींना अटक करण्यात आले आहे। आणि जे 2 आरोपी आहेत ते फरार आहेत। त्याच्यापैकी एका आरोपीचं नाव उघड झालेलं आहे जगप्रीत सिंग परवेंदर सिंग भाटिया, आणि जो दुसरा आरोपी आहे तो अज्ञात आहे, त्याचं नाव सांगितलं गेलं नाही। कोर्टाने 3 दिवसांचा PCR दिलेला आहे, तपास सुरू आहे। ब्यूरो रिपोर्ट कारा न्यूज़ नागपुर। भट्ट सर का टर्टल अभ्यासा, जहां मेहनत को मिलती है सही दिशा और सपनों को मिलता है मजबूत आधार। 11 वर्षों के अनुभव के साथ भट्ट सर नीट और IIT JEE जैसे कठिन एग्जाम के लिए छात्रों को दे रही हैं एक्सपर्ट मेंटरशिप और प्रोवाइड स्ट्रेटेजी। अब तक 160+ JEE और नीट सिलेक्शंस, रीजन का सबसे बेहतरीन चयन अनुपात और भारत के टॉप IITs एवं डॉक्टर्स की गाइडेंस, यही है टर्टल अभ्यासा की असली पहचान। यहाँ छात्रों को मिलता है वेल इक्विप्ड लाइब्रेरी, प्रोवाइड स्टडी सिस्टम, फोकस्ड एंड डिसिप्लिन लर्निंग एनवायरनमेंट। अगर आप भी 9वीं से 12वीं तक नीट, IIT, JEE, MSCIT की मजबूत नींव रखना चाहते हैं तो एक ही मंत्र याद रखिए, स्टार्ट अर्ली स्टे अहेड। भट्ट सर का टर्टल अभ्यासा। फॉर मोर डिटेल्स प्लीज कॉन्टैक्ट आवर एड्रेस अपोजिट आयुष हॉस्पिटल, रेल टोली, गोंदिया।